ऑलरेडी एक संघ क्वार्टर फायनल मध्ये नक्कीच पोहोचलेला आहे, तो म्हणजेच ओमसाई मांजरली संघ. आपण पाहिलं ज्या संघाने नक्कीच मानिवलीपाडा संघाला नमवून आपल्या नावाची छाप आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये नक्कीच कोरलेली आहे. सज्ज होत आहे गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज दिनेश सर. यावेळेस मात्र यस, इट इज वाईड. पहिलाच बॉल वाईड हाताळला जातोय दिनेश सरांच्या माध्यमातून आणि नक्कीच मुकेश सरांच्या माध्यमातून वाईडची सांगता होते. अवंतर धावेच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल आणि सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच जय हनुमान नालिंबी संघाचा. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅटची कड होती. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये फिल्डरची तैनाती जरूर केली गेली आहे त्या फटक्यासाठी आणि त्या दरम्यान एक धाव एकवटली जाते. गुणलेखकामध्ये नक्कीच इथे मात्र चेंजेस पाहायला मिळतात. एक मॅन इन एक्सपिरियन्स गुणलेखक म्हणून ज्यांची आगळी वेगळी ओळख आहे या विभागात, अर्थातच 40+ एक खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आमचे रघुनाथजी गायकर, पोलीस पाटील मानिवली गावचे. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये यावेळेस मात्र लाऊड अपील, परंतु बाडन बॉलचा काहीसा संपर्क नाहीये, त्या अनुषंगाने डॉट चेंडूची समाप्ती. इथे मात्र नक्कीच संधी मिळाली आहे आणि मी तर म्हणेन एक वाईल्ड कार्ड एंट्री सारखीच काहीशी एंट्री आपल्याला पाहायला मिळते गोडसे संघाला. स्क्वार कट केलाय, अगदी चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, 4 धावांकरता चौकार. यावेळेस मात्र अपील होती आणि ती स्वीकारली आहे. यस, इट इज गॉन. पहिला विकेटचं पतन, बिग मॅन डाऊन. अर्थातच कैलास बॅक टू द डगआउट. हा बॉल बिहाइंड द विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु डायरेक्ट हिटची देखील संधी होती. डायरेक्ट हिट होत नाहीये दरम्यान. या दरम्यान शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जगदीशजी धुमाल यांचं इथे मात्र आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत असे जगदीशजी धुमाल साहेब यांचं इथे मात्र शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष
षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 11 ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावर. एका विकेटच्या मोबदल्यात टीम जय हनुमान आपटी संघाच्या सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर करण आलाय आणि आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आतिश. करणचा हा बॉल आतिशसाठी लॉफ्ट केलाय. चांगला स्ट्रोक आहे, इलिव्हेशन आहे आणि डिस्टन्स देखील कव्हर होतोय. सो एलिगंट. ऑन साइडला टर्न केलाय. कॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जाईल सीमा रेषा पार, आर पार फरार. हा येतोय दुसरा चौकार. आता मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आतिशच्या. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर तिथपर्यंत पोहोचेल का? येतोय दूरवरून, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउन्स. उचलतील फेकतील त्या दरम्यान 2 धावा आतिशच्या माध्यमातून. 2च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 23 ऑन बोर्ड. चांगली धावसंख्या उभारताना आपल्याला पाहायला मिळतोय नालिंबी संघ. 3 षटकांचा सामना आहे आणि ते पाहता ते जुमानता. कुठेतरी आतिशबाजी केली जाते फटक्यांची आणि नक्कीच एफर्ट देखील लावले जातात. आणि पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडूची फेकी पाहायला मिळाली, परंतु यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी. वाईटची सांगता पंचमुखेशी गायकर यांच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार करायचा झाला, वाईटच्या सहाय्याने 1 धाव जरूर ऍड होईल धावफलकावर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. हातीसाठी या बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे का? यस, इट इज गॉन. त्यांच्या मागे टिपला जातोय जेल आणि संपतोय आतिशचा खेळ. दुसरा विकेटचं पतन टीम जय हनुमान नालिंबी संघाला. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इनाट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळतं पियुष आलाय आणि इथून मात्र नक्कीच प्रत्येक फलंदाजाची नक्कीच गरज ही मोठे फटके असणार आहे, कारण की का नको, लिमिटेड ओव्हर फॉर्मॅट आहे आणि कमीत कमी बॉलामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं फार गरजेचं. यावेळेस मात्र पायाचा वेध घेणारा चेंडू नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक धाव एकवटली जातीये. इक्का दुक्का करून देखील धावा जोडल्या जातात. म्हटलं जातं ना, नथिंग इज बेटर दॅन समथिंग. काही नसण्यापेक्षा काही असणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नक्कीच खाण्यासाठी 1 कण आणि क्रिकेटमध्ये 1 रन फार महत्वाचा असतो आणि तो रन येताना लेग बायच्या स्वरूपात का होईना पण तो जरूर आलाय. धावसंख्या धावफलकावर 1च्या सहाय्याने वाढेल 25 या आकड्यावर. हाफ ट्रॅकर स्लोअर 1 होता, पिक केलाय, प्रॉपर पिक आला स्लॉट मध्ये, पाठवलाय प्लॉट मध्ये. चेंडू जाय सीमा रेषा पार, ठोकलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड, हँड अँड सम षटकार. म्हटलं जातं ना, खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आणि इथे मात्र कुठेतरी कमजोर समजण्याचं माणस दाखवलं गेलंय का गोलंदाजांच्या माध्यमातून, परंतु त्याला चोखास उत्तर देताना फलंदाज देखील मोठे फटके खेळताना मैदानाच्या आतमध्ये. टीम जय हनुमान नालिंबी संघाकडनं पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 हाताळेल आपल्या संघासाठी सागर आलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पियुष. पियुष साठी हा बॉल सागरचा लॉफ्ट केलाय, फिल्डर देत आहे डीप मध्ये.
पण तुम्ही जजमेंट पाहायला मिळालं. चेंडू जातोय चकमा दे सी मारेशा पार. अजून एक पियुषच्या बॅट मधून 4 चौकार. रक्षकाची साथ गोलंदाजाला असणं फार गरजेचं असतं, परंतु त्याच्या विपरीत चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय टीम एकता स्पोर्ट्स गोडसे संघाकडनं. हाही बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटीने जरूर खेळण्याचा मानस दाखवला होता, परंतु इथे मात्र लेग स्टिकच्या अगदी बाहेर लेनची हाताळणी पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने वाईटची संगता पंचांच्या माध्यमातून एक धाव अजून ऍड होईल. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढताना जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग पाहायला मिळतोय. त्या दरम्यान एक धाव जरूर येते. एकच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबदल्यात चांगली धावसंख्या आता अजूनपर्यंत तरी उभारण्यात यश संपादन झालंय जे हनुमान नालिंबी संघासाठी. कारण की विचार करायचा झाला 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटक जरूर. आता मात्र 3 उर्वरित चेंडूंचा खेळ शेष आहे आणि नक्कीच 2.3च्या साहाय्याने धावा लावण्यात आल्यात. पुढचा बॉल खेचण्याचा प्रयत्न. पाडान बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा बॅट आणि पॅडच्या मधून चेंडूला नक्की काढण्यात आलंय आणि त्या दरम्यान डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळाला 3 चेंडूंवर सागर याचा. कारण की विचार करायचा झाला पहिल्याच बॉलवर चौकार आला होता, तदनंतर 2च धावा खर्चिक केल्यात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज बिहाइंड दी विकेट. झेलची संधी, झेल ड्रॉप. आणि काय घडतंय, काय बिघडतंय. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात देखील धावा एकवटल्या जात आहेत. आता मात्र 4थ्या धावे अंतर्गत कुठेतरी धाव चित होतोय फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सचिन बाद झाला होता, परंतु चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली 12 मॅनच्या माध्यमातून. यस, सचिन बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात आणि ती दुरुस्ती कुठेतरी नक्कीच दुरुस्त करताना आमचे गुणलेखक रघुनाथजी गायकर आपण पाहू शकता. धावसंख्या 2.4च्या साहाय्याने 40 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते 3 विकेटच्या मोबदल्यात जय हनुमान नालिंबी संघाची. आणि उर्वरित 2 बॉलचा खेळ शेष आहे. 2 बॉलमध्ये किती धावा येतील पाहणं गरजेचं आहे. सागरचा हा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न. बॉल अगदी ट्रॅव्हल होतोय. स्वतः बॉलर गेलेत आणि उचलतील फेकतील त्या दरम्यान एकच धाव येते. इक्का दुक्का करून धावा जरूर जोडल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावर 41 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. उर्वरित 1 बॉलचा खेळ शेष आणि या 1 बॉलवर मोठा फटका येईल का. सज्ज होता गोलंदाज नंदकुमार साठी हा बॉल. नंदकिशोर साठी बॉल जरूर घेऊन काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहे मिड विकेट रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग, वेल फिल्डिंग आणि त्या दरम्यान तिसराचा देखील माणूस दाखवलाय. 3 धावा कंप्लीट आणि 4थ्यासाठी जातील का. हो गेलेत. काय घडतंय, काय बिघडतंय. वारंवार
ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 4+4 अशा तब्बल 8 धावा ऍड केल्या जातील. नक्कीच तो चौकार अडवून काय फायदा झाला का? कारण की परंतु त्या चौकाराच्या मोबदल्यात कुठेतरी 6 धावा खर्चिक केल्या गेल्या. जी संधी होती तिचं सोनं केलं जाईल का असे प्रश्न नक्कीच अनेक प्रेक्षकांच्या मनात होते. परंतु त्या संधीचं सोनं इथे मात्र करण्याची अजूनही संधी आहे. उर्वरित 18 बॉल आणि 48 धावा इथे मात्र चेस कराव्या लागतील जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून धरायचं असेल तर. तदपर नक्कीच घडूयात बदल. मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात आमचे साथी समालोचक मॅन फ्रॉम गारिवली अर्थातच रोशनजी संते सरांना. प्रदीप गायकर यांना आपण देऊया. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे हीच एकविरे चरणी प्रार्थना करूया. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. एकता स्पोर्ट्स गोडसई या टीमला विनंती असेल कारण की 3 षटकांमध्ये 48 धावा बनवायच्या आहेत. 16.00च्या सरासरीने या 48 धावा बनवावे लागतील या सामन्यामध्ये एकता स्पोर्ट्स गोडसई या टीमला. 16.00ची सरासरी प्रति षटकामागे ठेवावी लागेल.
48 धावा बनवायच्या आहेत 3 षटकांमध्ये. गोलंदाज ऋषिकेश येत आहेत. ज्या ऋषिकेशने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच येथे ऋषिकेश या दुसऱ्या मॅच मध्ये पहिले षटक हाताळण्यासाठी. नितीन ऑन स्ट्राइक, ऑन साइडला पुल केलाय. गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळता येते एकूण 2 धावा. या 2 धावांनी श्रीगणेश होतोय. एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमची धावसंख्या आहे 2. 48 धावा बनवायच्या आहेत एकता स्पोर्ट्स घोटसई या संघाला. यावेळी ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. रघुनाथ मामा गायकर आमच्या सोबत आहेत ॲज अ गुणलेखक म्हणून. पोलीस पाटील आहेत मानिवली या गावचे आणि क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. यावेळेस ड्राईव्ह करतायत. नक्कीच शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 4 धावा. धावसंख्या आहे 4. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार नितीनच्या बॅट मधून. टीजे मास्टर. धावसंख्या आहे 8. अजूनही 40 धाव बनवायच्या आहेत. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुरुवात खूप चांगली केली आहे एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमने. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल केलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार नितीनच्या बॅट मधून. थँक यू सो मच डीजे मास्टर. धावसंख्या धावांची अजूनही 36 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 36 धाव बनवायचे आहेत. 16.00 च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे, कारण की 48 धावा 3 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. यावेळी ड्राईव्ह करतायत. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 35 धावांची अजूनही गरज आहे घोटसई या टीमला. धावसंख्या आहे 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थाने पहिलं षटक हाताळलं होतं घोटसई या टीमच्या माध्यमातून. दिनेश सरांनी धावा खर्च केली होती. 11 विकेट मिळवली होती 1 आणि त्याला प्रत्युत्तर देताना सेकंड इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमने धाव बनवल्या 13. सुरुवात खूप चांगली केली आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत. पियुष येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. पियुष बांधणे येत आहेत. पियुष गव्हाळे आहेत.
हाफ ट्रॅकर आहे, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि वाईट बॉलचा इशारा येते. 1 फॉर दी ओव्हर चा इशारा येतो धावसंख्या 14. अजूनही जिंकण्यासाठी 34 धाव बनवायचे आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. याआधी आपण सामना पाहिला असेल, 12 चेंडूंनी 10 धावा डिफेंड करायच्या होत्या. ओमसाई मांजरले या टीमला आणि तो सामना देखील जिंकला. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. या चेंडूवरती शांत ठेवलाय आणि आलाय हा डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल एकता स्पोर्ट्स घोटसई या टीम वरती. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. फिल्डर आहेत सचिन आणि सचिन बांधणेने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का 14 या धावसंख्येवरती घोटसई या टीमला. नितीन बॅक टू द पविलियन. आकाश येत आहेत, आकाश धुमाळ येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. 10 चेंडू आणि 34 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज पियुष. अपील अपील आणि अपील उचलून धरले पंचांनी. फिंगर अप, फलंदाज झाले बाद. आकाश धुमाळ 0 वरती बाद. डीजे मास्टर बॅक टू बॅक 2 विकेट आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. न्यू बॅट्समन भूषण मगर येत आहेत. नक्कीच चांगला खेळ करावा लागेल. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलने काहीही फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. जय हनुमान नालिंबी या टीमला, कारण की एकंदरीत 8 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल. 8 चेंडू 32 धावा बनवायच्या आहेत. टेन क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत. यावीस फटका चांगला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. सीमारेषेच्या बाहेर षटकार. प्रचंड ताकद आहे भूषणच्या मनगटामध्ये आणि ती ताकद आपण पाहिली. षटकार आलाय. 7 चेंडू आणि 26 धावा अजूनही बनवायचे आहेत. एकता स्पोर्ट्स घोटसई. हो लोअर फुलटॉस चेंडू आहे. गॅप मध्ये खेळतात. डीप मधून फिल्डर येतील. थोडेसे फंबल झाले आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24-24. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत.
या षटकामध्ये आले 11 धावा आणि दोन विकेट देखील मिळवले गोलंदाज पियुषने. आणि आता मात्र समीकरण आहे येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. आतिश येत आहेत. आतिश बांधणे येतोय अंतिम षटकामध्ये आणि करण मगर आहेत स्ट्राईक एंडला. 6 चेंडू आणि 4 षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू आहे ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि यस DRS रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउट साठी. पंचांचा रिव्ह्यू आहे आणि आपण चेक करूया. नॉट आउट आहेत. 5 चेंडू 22 धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. आतिश बांधणे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज करण मगर आहेत. फुल टॉस चेंडू आहे. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. नो +4 पंजा मिळतोय या चेंडूवरती. पाच चेंडू शिल्लक आहे. 17 धावांची गरज आहे. बीमर चेंडू फेकलाय आणि त्याच्यावरती चौकार आलाय. 5 चेंडू आणि 17 धाव बनवायचे आहेत. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. शाळा देखील सुटली आणि आमचे लहान विद्यार्थी देखील या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. फ्रीट आहे आणि स्ट्राईक इनला करण मगर. ऑन साइडला विकेट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगले केले होते. चांगली फिल्डिंग आपण पाहिली आणि त्याच्यावरती मिळत आहेत या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 33 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. 15 धावांची गरज. 4 चेंडू शिल्लक. लहान मुलं देखील पाहत आहेत सामना. नक्कीच आमचे शाळेचे विद्यार्थी आहेत. बॅटची कडा आहे. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4थी धाव पूर्ण होईल का? फलंदाज होईल बाद. गरज होती का हा देखील प्रश्न आहे. आणि 3 धाव मिळतील या चेंडूवरती आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय बाद. इक्वेशन आपण पाहतोय. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमला.
ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. एकता स्पोर्ट्स घोडसई संघ 2 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. ओमसाई मांजरली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. ओमसाई मांजरली या टीमचे कॅप्टन. 2 चेंडू 11 धावा बनवायचे आहेत. करण मगर ऑन स्ट्राइक. आणि फुल टॉस चेंडू होता. लाऊड अपील करतायत. स्वतःवरती नाराज होतोय करण मगर, कारण की हा फुल टॉस चेंडू फेकला होता. याच्यावरती तो सहज षटकार मारू शकला असता, परंतु अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळान चेंडू थोडासा उशिराने आलाय आणि आलाय हा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक 11 धावांची गरज आहे. आणि आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. एक चेंडू 11 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. चला मांजरली या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मांजरली संघाचे संगणक. आणि हा षटकार येईल का? नाहीये. या झेल देखील सोडलाय आणि सामना होतोय फिनिश. आणि चौकार देखील येतोय का पंच? या चौकार आहे आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजे विजय मास्टर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे पियुष. चला घोडसई संघ लाईनअप करा, आपण शेक हँड करायचंय. पियुष आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आणि कॅप्टन देखील या टॉस साठी. पियुषने अष्टपैलू कामगिरी केली.